वैद्यकीय क्षेत्रात जे अशक्य मानलं जातं ते स्वामींच्या एका लीलेने कसं शक्य होतं, 24 मेच्या आजच्या या भागात आपण पाहणार आहोत. काल आपण पाहिलेल्या रामकृष्ण सरदेसाई यांच्या क्षयरोगी आणि अतिशय अशक्त पत्नीचे प्राण स्वामींनी कसे वाचवले ही प्रचिती नक्की पहा. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्या नित्य स्वामी दर्शन या सिरीज मध्ये आज आपण स्वामींच्या अगाध आणि विज्ञानालाही थक्क करणाऱ्या लीलेचा अनुभव घेणार आहोत. काल आपण पाहिले रामकृष्ण सरदेसाई यांच्या पत्नीला दिवस गेले होते, पण ती मुळात क्षयरोगी असल्यामुळे प्रचंड अशक्त झाली होती. बाळंतपणात तिचा जीव वाचेल की नाही अशी वैद्यकीय क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात होती. पण सरदेसाई कुटुंबाचा स्वामींवर गाढ विश्वास होता. त्याच वेळी अक्कलकोटमध्ये स्वामींच्या दरबारात एक अद्भुत घटना घडली. स्वामींनी तिथून जाणाऱ्या एका कुत्र्याच्या तोंडचे हाड काढले आणि स्वामी मंद हसले आणि त्यांनी ते हाड लांबूनच सरदेसाई यांच्या पत्नीच्या पदरात टाकण्यासाठी फेकले. तिथल्या लोकांना स्वामींच्या या कृतीचा अर्थ कळला नाही. ते हाड जमिनीवर पडले. तितक्यात तिथे एक गरीब दलित स्त्री बसली होती, जिच्या पोटी मूल नव्हते. तिने पुढे होऊन स्वामींना करुणा भागली. स्वामी, मलाही मुलगा होईल का? स्वामींनी केवळ तिच्याकडे पाहिले आणि ते हाड आपोआप हुबळीसारखे उठून थेट त्या दलित स्त्रीच्या पदरात पडले. स्वामींची ही लीला पाहून सर्वजण थक्क झाले. पुढे वर्षभरात चमत्कार घडला. सरदेसाई यांच्या अशक्त पत्नीचे संकट टळले आणि तिने एका निरोगी पुत्राला जन्म दिला. तर दुसरीकडे त्या गरीब दलित स्त्रीलाही पुत्रप्राप्ती झाली. भक्ताच्या संकटाच्या वेळी स्वामी स्वतः धावून जातात हेच यातून सिद्ध होते. आणि म्हणूनच हा संसाराचा सुखदुःखाचा खेळ म्हणजे पावसाळी गारांसारखा आहे, जो हातात धरता धरता वितळून जातो. शरीराला लाभणारे सुख अतिशय तात्पुरते असते. जर तुम्हाला शाश्वत आणि कधीही न संपणारे सुख हवे असेल तर केवळ भगवंताच्या सुखाचा आणि नामाचा शोध घ्या. नामस्मरणामुळे मिळणाऱ्या परमोच्च सुखाला कधीही ओढीच लागत नाही. म्हणूनच नेहमी नामात राहा. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कुत्र्याच्या तोंडच्या हाडाचे 2 माऊलींना पुत्रप्राप्ती करून देणाऱ्या स्वामींच्या या अगाध लीलेबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. उद्या 25 मेच्या नवीन प्रचितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भिवू नका. स्वामी तुमच्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.